तुकोबारांना आलेला अनुभव जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात. संसार कसा आहे, संसाराचे अंगी अवघीच व्यसनी, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं संसारा अनेक व्यसन आणि कसा आहे, ग्रस्त आहे. आता या ठिकाणी व्यसन या शब्दाचा अर्थ दुःख केलेला आहे. व्यसन या शब्दाचा अर्थ दुःख. संसार अनेक दुःख आणि काय आहे, युक्त आहे. म्हणून संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी. म्हणून एक सूत्र असं आहे की प्रपंचामध्ये एक प्रश्न सोडवला तर तो सोडवलेला प्रश्न 10 प्रश्नाला जन्म देतो. म्हणजे परमार्थाचं आणि संसाराचं गणित कसं आहे. परमार्थामध्ये एक प्रश्न सुटला, लग्न केलं पाहिजे बरोबर का. पण लग्न केलं की 10 प्रश्न काय घेतात, जन्म घेतात. मुलं झाली पाहिजे, मुला शिक्षण झालं पाहिजे, घर असलं पाहिजे, शेती असली पाहिजे, 4-5 पोरं असली पाहिजे, 4-5 पोरांना 10-15 एकर जमीन असली पाहिजे. म्हणजे 10 प्रश्नांना काय त्या ठिकाणी होतो, जन्म मिळतो. याच्या उलट परमार्थातला आहे, परमार्थामध्ये एक प्रश्न सुटला तर 10 प्रश्न सुटतात. नाही काय होतात, एक प्रश्न सुटला तर 10 प्रश्न सुटतात. म्हणून त्या ठिकाणी त्या दोन्हीचा भाग आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात प्रपंच व्यसनाने ग्रस्त आहे, दुःखाने युक्त आहे. कशामुळं की प्रश्नाची संख्या वाढत जाते. जितके प्रश्न वाढत जातील तितकं दुःख, आणि जितके प्रश्न सुटत जातील तितकं सुख. म्हणजे परमार्थामध्ये काय होतात, प्रश्न सुटत जातात म्हणजे काय होतं, दुःख हलकं होतं. मगाशी आपण बोललो भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. म्हणून इथं प्रश्न सोडवण्याचं काम असतं नाही का. म्हणून या ठिकाणी वेदांत शास्त्र किंवा भक्तिशास्त्र याचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला जगताच्या, म्हणजे मगाशी मी बोललो देहाच्या संबंधाने विचारा, जगताच्या संबंधाने विचारा किंवा देवाच्या संबंधाने, तुम्ही कोणताही प्रश्न विचारला तरी त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. याला शास्त्राच्या भाषेमध्ये जोपर्यंत त्या जीवाची निसंदिग्ध अवस्था त्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला आत्मबोध होत नाही. म्हणून त्याला काय केलं पाहिजे, निसंदिग्ध. म्हणून नाथ महाराज म्हणतात झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संदेह माझा गेला आत्मा राम हृदय प्रगटला. निसंदिग्ध अवस्था प्राप्त झाली की हृदयामध्ये देव काय होतो, प्रगट होतो. म्हणून निसंदिग्ध करणारं हे काय आहे, आपलं तत्वज्ञान आहे. पण आपण त्यांना प्रश्न विचारतच नाही म्हणून आपण निसंदिग्ध होत नाही. आपण एक महाराज सांगायचं कामच असतंय, आपलं ऐकायचं कामच असतंय नाही का. त्यांचं सांगायचं काम आहे ना, आपलं ऐकायचं काम आहे, पण ते आत्मसात करायचं काम नाही. म्हणून विषय असा आहे, बसलेल्या माणसाने जर महाराज लोकांना प्रश्न विचारायला सुरुवात केली तर बरेचशी महाराज लोक कीर्तन काय करतील, सोडून देतील. कारण फजितीच ना पुन्हा तिथं गेल्यावर काय फजितीच आहे. जसं आम्ही विनोदाने एक उदाहरण सांगत असतो. आता तो प्रकार घडलाच नाही का. एकदा एका गावामध्ये काय झालं, वारकऱ्याला पगारी चालू होणार, म्हणजे आता चालूच आहे नाही का. जुन्या काळातलं उदाहरण आहे ते, जुन्या काळातलं उदाहरण आहे.
वारकऱ्यांना पगारी चालू व्हायच्या. मग एका गावात झालं वारकऱ्यांना पगारी म्हटलं गाव सगळं माळकरी झालं. गाव सगळं माळकरी झाल्यानंतर साहेबांनी विचार केला एवढ्या लोकांना पगार द्यायचा कसं काय. तिथून त्यांना बघायचं होतं किंवा निष्ठावून वारकरी कोण आहेत त्यासाठी उदाहरण दिलं आहे. मग त्यांनी सगळ्या गावात प्रत्येकाने माळा घातल्या. मग पहिले जे भजने होते नवीन झालेल्या भजनात त्यांच्यापेक्षा ठळकगण कानाला मुद्रा वगैरे नाही का ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ जो पहिल्या खऱ्या वारकरीची आतमध्ये माळ पण हे जे बाहेरून वरून माळ नाही का. लक्षण महाराजांनी काय केलं सांगितलं त्या ठिकाणी. मग सगळं गाव माळकरी झालं. माळकरी झाल्यानंतर मग सगळे जमा झाले. साहेब आले गावामध्ये. गावात आल्यानंतर सगळी गर्दीच गर्दी झाली. सगळे उभं राहिले. बसाय सुद्धा कोण तयार नाही. पगारी चालू व्हायचे. मग त्या ठिकाणी सगळे जमा झाल्यावर साहेबांना प्रश्न फक्त निवडून काढायचे होते. साहेबांनी सांगितलं सगळ्याला पगारी चालू होणार आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही. पण अडचण फक्त एक आहे. एक अडचण अशी आहे आपल्या गावाच्या शेजारी 50 लाखाचा एक मोठा डॅम होणार आहे. तर त्याचं काम काय पूर्णत्वाला जात नाही. तर त्याच्या पायामध्ये 2-3 वारकरी सुरुवातीला घालायचे. हे 2-3 वारकरी त्या पायामध्ये घातले की बाकीच्या सगळ्यांना काय होणार पगार चालू होणार. मग कोण तयार होतंय सांगा. मग जे डुप्लिकेट होते त्याने असं शर्टाच्या खालून आतमध्ये हात घातला. आतल्या आत माळा आणि खाली सगळं. मग त्या ठिकाणी हळूहळू एक 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 घरे निघून गेले. फक्त 2च वारकरी राहिले. ते म्हणजे महाराज तुम्ही आम्हाला काय मारायचं ती मारा किंवा काय करायचं ती करा आम्ही माळ काढणार नाही. मग ते साहेबांनी सांगितलं या दोघांनाच पगारी चालू करा. विषय कुठून जातात विषयांतर कुठून जातात. तर त्या ठिकाणी सांगण्यास तात्पर्य असं आहे की निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म म्हणून त्या ठिकाणी आपलं विषयांतर कुठून झालं. विनोदाच्या याच्यामध्ये कुणाच्याच लक्षात नाही. सगळे विधेय कैवल्याला काय झाले प्राप्त झाले. तेव्हा सांगण्यास तात्पर्य असं आहे की जगद्गुरु तुकोबारायाने जे काय सांगितलेला अनुभव तर आपला मुद्दा इतका होता की अनुभूतीचा विषय पारमार्थिक अनुभूती किती लोकांना आहे. तर किंवा जोपर्यंत पारमार्थिक अनुभूती येत नाही तोपर्यंत आपल्याकडून खरी भक्ती होऊ शकत नाही. तर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांना ही काय झाली अनुभूती आली. प्रत्यक्ष देवाचं दर्शन झालं आणि झाल्यानंतर त्यांना अनुभव आला. मग त्यांना प्रपंचाचाही अनुभव आला परमार्थाचाही अनुभव आला. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं एकूण प्रपंचाचा अनुभव कसा आहे दुःखाचा आहे. संसार दुःख मूळ त्याचं मूळच दुःख आहे. त्याचं फळ सुद्धा कसं असणार दुःखरूपच असणार. आणि ज्या परमार्थाचं मूळ आनंदाचं आहे त्याचं फळ सुद्धा कसं आहे आनंदाचंच आहे. म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांनी आता याच्यामध्ये विषय असा आहे की आता दुःखाचा अनुभव प्रत्येकाचाच आहे. प्रपंचाच्या संबंधानं आता दुःखाचा अनुभव प्रत्येकाचाच आहे. म्हणतात माणसं वरून नाही नाही सगळं आनंदात आहे पण त्याच्या पाठीमागे 50% 75% असतं दुःख असतं. म्हणून पण जगद्गुरु तुकोबारांना प्रपंचाचं दुःख सांगायचं नाही. कशामुळे सांगायचं नाही हा प्रत्येक जीवाचाच काय आहे अनुभवच आहे. पण जगद्गुरु तुकोबारांना विशेषतः हे सांगायची की कीर्तनाचा भजनाचा नामचिंतनाचा खरा खरा काय परिणाम आहे हे जगद्गुरु तुकोबारांना तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे सांगायचं आहे. जगद्गुरु तुकोबार सांगतात जरी प्रपंच या ठिकाणी अनेक व्यसनाने अनेक दुःखाने युक्त असला तरी या प्रपंचामध्ये त्या ठिकाणी त्या भगवान अविनाशी भगवान परमात्म्याची आम्ही भक्ती करून आम्ही या कीर्तने त्या कीर्तनाच्या माध्यमातून आम्हाला अंतर्बाह्य शुद्धी काय झाली प्राप्त झाली. म्हणून त्या ठिकाणी नाही का कारण किंवा जगद्गुरु तुकोबार म्हणतात तुका म्हणे देह भरिला विठ्ठल
खररीते चित्ताचा विषय असा आहे, चित्तामध्ये दोन गोष्टी राहत नाही, किंवा जसं मेण्यामध्ये एका मेण्यामध्ये दोन तलवारी राहत नाही, तसं चित्तामध्ये दोन गोष्टी राहत नाहीत. एक तर प्रपंच राहतो किंवा एक तर देव राहतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पहिलं जे काम क्रोधादी विकाराने देह भरला होता किंवा अंतकरण भरलेलं होतं, पण ते काय झालं, जसा जसा त्याच्यामध्ये विठ्ठल भरायला सुरुवात केली तसं तसे काम क्रोधे केले खररीते. त्या ठिकाणी देहात विठ्ठल भरल्यानंतर सर्व ठिकाणी देवाची प्रतीती आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराने तो अनुभव काय केला सांगितला. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तन म्हणजे काय, तर कीर्तन आता समजा जगद्गुरु तुकोबारांना कीर्तनाच्या माध्यमातून अंतर्बाह्य शुचिता प्राप्त झाली, शुद्धी प्राप्त झाली. मग आता आपल्याला कीर्तन करायचं म्हटलं तर मग कीर्तन हे कसं प्रत्येकाला करणं शक्य नाही. आता बसलेले महिला वर्ग आहे नाही का, काही लोक आहेत, ते म्हणणार आम्हाला काही कीर्तन जमत नाही. पण कीर्तन या शब्दाची व्याख्या अशी केली, कीर्तन करायचं म्हणजे आळंदी पंढरपूरला जाऊन शास्त्राचं चिंतन करून फेटा बांधायचं या ठिकाणी उभं राहून हे कीर्तन तर आहेच, परंतु सगळ्याला करण्याजोगं कीर्तन त्या ठिकाणी मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाली यायचा. संत महात्मे सर्वांना सगळ्यांना म्हणजे कोणाला, जो जो मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे किंवा जो जो कोणत्याही जातीत जन्माला आलेला असू द्या, कोणत्याही धर्मात जन्माला आलेला असू द्या, त्याच्या आत्मउद्धारासाठी सगळ्यांना करण्याजोगं आणि सगळ्यांना त्याच्यातून महान लाभ प्राप्त होईल असं साधन तुमच्या आमच्या समोर ठेवलं, ते म्हणजे कीर्तन. कीर्तन म्हणजे देवाचं नामस्मरण नाही का. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमश्यन्तश्च च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद दंडगाती. म्हणून त्या ठिकाणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग, त्या ठिकाणी सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं हेच काय आहे, कीर्तन आहे. आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून काय होतं तर आपल्याला अंतर्बाह्य शुचिता काय होते प्राप्त होते. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता आपलं काय होतं, काही वेळेला गोष्ट अशी होते, आपण नामस्मरण करतो परंतु विषय असा आहे की आपण काय करतो, नामचिंतन करून 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 अनुभूती येत नाही. मग माणूस कंटाळून काय करतो, देवाचा नाद काय करतो सोडून देतो. परंतु ही अनुभूती येण्यासाठी अनंत जन्माची अशील पुण्य सामुग्री तरीच जिव्हाग्री नामेल श्रीरामाची. तिथपर्यंत जाण्यासाठी आपण काय करतो, एखादी गोष्ट आयुष्यामध्ये आपल्याला प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारचे कष्ट सायास करून ती कुठेतरी काय होते प्राप्त होते. त्याचप्रमाणे अनंत जन्माची त्या ठिकाणी पुण्य सामुग्री आपल्याला काय करावं लागते, जमा करावं लागते. त्यावेळेला काय होतं तर ते ईश्वराची भेट होते. मग आता या जन्मामध्ये नाही भेट दिली म्हणून काय आपण त्याची नामचिंतन साधना सोडायची नाही. तर याच्यात व्यवस्था अशी आहे की आपल्याला पुनर्जन्म तर सर्वांना काय मान्य आहे. मग त्याच्यामध्ये या जन्मामध्ये आपण साधना करत असताना जर आपण देह ठेवला आणि पुढचा जन्म ज्या वेळेस आपल्याला प्राप्त होत असतो त्यावेळेला त्या जीवाला योग भ्रष्ट पुरुष म्हटलं जातं नाही का. योग भगवत प्राप्तीची साधना करत असताना देह ठेवला तर त्याला पुढचा जन्म प्राप्त झाला, तिथून पुढे त्याला काय दुसरी साधना करण्याची गरज नाही. तो तिथून त्याची पुढे काय होते, भक्तीच चालू होते. म्हणून त्या ठिकाणी आपण तो देवाची निष्ठा काय करायची नसते, सोडायची नसते. सांगण्यास तात्पर्य असा आहे, जगद्गुरु तुकोबारांना हा नामचिंतन साधनेचा अनुभव प्राप्त झाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराचे अंगी अवधीचे व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. या पहिल्या प्रत्येक 4 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी नामचिंतनाचा परिणाम प्रत्येक कडव्यामध्ये एका शब्दामध्ये काय केलेला आहे, व्यक्त केलेला आहे. किंवा नामचिंतन काय होतं, किंवा जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात, आजची सेवा कोणत्या निमित्ताने आहे. आपल्या गावातील एक भगवत भक्त असणारं कुटुंब, त्यातील वैकुंठवासी कैलासवासी आदरणीय असणाऱ्या सोनाबाई सोपानकाका खेडे यांच्या 9व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांचे असणारे सुपुत्र आदरणीय आमचे मुरहरी सोपानकाका खेडे साहेब हे प्रतिवर्षाप्रमाणे पित्यांचीही आणि मातांचीही सेवा करतात. शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे आता परिहार देत असताना या ठिकाणी उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण आमचे
बाबासाहेब महाराज उगले, रामकृष्ण भोलचे आणि भगवान भोलची जन्मल्यापासून ज्यांनी सेवा केली असे असणारे आमचे जालिंदराव सस्ते आणि त्यांचे चिरंजीव आदरणीय आमचे माधव महाराज यांनी या ठिकाणी खूप मोठे मोठे कार्यक्रम बरेच दिवसापासून केलेले आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे बाप्पाच्या सोबतच ज्यांनी बहुंच्या फडावरती सेवा केली असणारे आमचे हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज दीक्षित गुरुजी हे या ठिकाणी आहेत। आदी करून आमचे चोपदार महाराज या ठिकाणी देशमुख महाराज आहेत। आदी करून सर्व महाराज मंडळी या ठिकाणी गावातील भाविभक्त उपस्थित आहेत। या ठिकाणी आल्यानंतर ज्या वेळेला खेडे साहेबांना मी त्यांनी लिहिलेली पुस्तकं, मला माहित होतं की साहेबांनी बरीचशी पुस्तक लिहिली आहेत, परंतु बहुंचं चरित्र लिहिलेलं आहे हे मला माहित होतं, पण मी काय वाचलं नाही। ज्यावेळेस या ठिकाणी कुणीतरी मला ती 2 पुस्तकं आणून दिली, जगी ऐसा बाप व्हावा आणि नानी म्हणून मातोश्रींच्या स्मरणार्थ त्यांनी ते लिहिलेले दोघांची पुस्तक आहेत। जगी ऐसा बाप व्हावा या पुस्तकातील काही सारांश मी वाचल्यानंतर आपण या ठिकाणी काय सांगायचं, प्रत्येक याला सप्रमाण अशा पद्धतीनं त्यातून दिसून येतं की खेडे साहेब नाहीत, हरिभक्तीपरायण खेडे साहेब त्यांना म्हणावं पुण्य पिके पापा नाश। त्या ठिकाणी जिथं हरीचे दास बसतात त्या ठिकाणी पुण्य वृद्धिंगत होतं आणि पापाचा काय होतो, नाश होतो। त्याप्रमाणे या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे मी आजपर्यंत म्हणजे माझा जो अनुभव आहे तो मी सांगायला लागलो, ज्यांनी ज्यांनी माता पित्यांची सेवा केली, आता आपलं शास्त्र सांगतच मातृदेवो भव पितृदेवो भव हे सगळं आपल्याला ज्ञात आहे। आई वडील देव आहेत, त्यांना देव मानून त्यांची सेवा करा। सेवा केल्यानंतर जसं परमार्थिक साधनं केल्यानंतर त्या साधनाच्या माध्यमातून आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते, अगदी तद्वत त्याचप्रमाणे आपण जर देवाप्रमाणे माता पित्यांची सेवा केली तर माता पित्यांच्या सेवेच्या साधनाच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती होते। विठ्ठल विठ्ठल। आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी माता पित्यांची सेवा केली किंवा मी जिथं जिथं कार्यक्रम केले त्याच्यामध्ये माता पित्यांची खरी सेवा काय असते, आपण अनेक वेळा सांगतो हयात असताना सेवा केली पाहिजे, नाही हयात आहेत तोपर्यंत तर आपण देव म्हणून त्यांची सेवा केलीच पाहिजे, परंतु ते गेल्यानंतर सुद्धा शास्त्राने आपल्याला काय केलं, त्यांची सेवा करण्यासाठी सांगितलेले आहे। म्हणून ते गेल्यानंतर का सेवा करावी, हयात असताना का सेवा करावी, आपल्या शास्त्रामध्ये त्याचं सर्व अशा प्रकारचं चिंतन काय केलं आहे, सांगितलेलं आहे। म्हणून हयात असताना देव म्हणून त्यांची सेवा करा आणि ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या पश्चात सेवा करा। कशामुळं, कारण त्या ठिकाणी विषय असा आहे की हयात असताना त्यांचे आपल्यावरती उपकार असतात, परंतु आपल्या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत आपण त्यांची काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे। मुलाने माता पित्याची, शिष्याने गुरुची आणि भक्ताने भगवंताची। विठ्ठल भक्ताने शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत
शेवटच्या श्वासापर्यंत देवाची काय केली पाहिजे, सेवा. आपल्या वैदिक धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये ही परंपरा घालून दिली. अंत्येष्टीपासून ते वर्ष श्राद्धापर्यंत आणि त्याच्या पुढे पुण्यस्मरण ही त्यांची काय आहे, सेवा आहे. या सत्कर्माच्या माध्यमातून किंवा अन्नदान ज्ञानदानाच्या माध्यमातून काय होतं, पुण्य निर्माण होतं. झालेलं पुण्य त्यांना प्राप्त होतं. प्राप्त झालेलं पुण्य त्यांना उत्तम गती देण्यासाठी काय होतं, कारणीभूत ठरतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात ना, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. उत्तम उत्तम योनीमध्ये त्यांचा जन्म होतो. कशामुळं, आपण या ठिकाणी त्यांच्या प्रत्यर्थ हे सत्कर्म केल्यामुळे, नाही का. म्हणून पुण्यतिथी, पुण्यतिथी म्हणजे आता त्याचे वेगवेगळे अर्थ केले आहेत, नाही का. ज्यांच्या जाण्यामुळे त्या तिथीला पुण्य प्राप्त होतं त्याला पुण्यतिथी म्हटलं जातं, नाही का. किंवा ज्यांच्या जाण्यामुळे त्या पुण्यतिथीला सत्कर्म घडतं त्यांचीच काय केली जाते, पुण्यतिथी केली जाते. आता या ठिकाणी आपले वैकुंठवासी सोपान काकाजी असतील किंवा वैकुंठवासी नानी असतील, त्यांच्या प्रित्यर्थ या ठिकाणी काय होतं, पुण्य. आता गुरुजींनी येताना गाडीमध्ये सांगितलं की महाराज आळंदी पंढरपूरचे जेवढे महाराज आहेत ते सगळे महाराज तुम्हाला केळेवाडी छोटी वाटली, पण महाराष्ट्रातले सगळे महाराज या ठिकाणी काय झाले, येऊन गेले. म्हणजे त्यांचं पुण्य किती आहे, तर त्यांच्या जाण्यामुळं हे सगळं घडलं. म्हणून त्या तिथीला काय झालं, पुण्य प्राप्त झालं. त्यांचीच काय केली जाते, पुण्यतिथी केली जाते. आणि विषय असा आहे, आता पुस्तकामध्ये मी वाचलं, काकांना मी पाहिलेलं आहे, काकांच्या दिंडीमध्ये फडावरती मी पाहिलेलं आहे. पण त्यावेळेस मी लहान होतो, इतकं काही जास्त परिचय नव्हता. पण त्या ठिकाणी अतिशय त्या ग्रंथ लिहिलेल्या साहेबांनी त्या चरित्रामध्ये दोन्ही भाऊंचंही चरित्र आहे आणि काकाजींचं चरित्र आहे की त्यांची गुरूंच्या ठिकाणी असणारी जी निष्ठा आहे, जे ब्रह्मनिष्ठ महात्मे होते, रामकृष्ण भाऊ आणि भगवान भाऊ हे ब्रह्मनिष्ठ महात्मे होते. त्यांच्या ठिकाणी यांची अपार निष्ठा, नाही का, अपार निष्ठा त्यांच्या ठिकाणी. आणि पारमार्थिक जीवन परमार्थामध्ये व्यतीत केला. त्या चरित्रामध्ये बरेचसे काय किस्से साहेबांनी सांगितले, छोटे मोठे. गावात एकटेच माळकरी, घरात एकटेच माळकरी. त्याच्यामध्ये गावात काहीतरी कार्यक्रम केल्यानंतर योगायोग असा की दुष्काळ पडला, मग त्याच्यामध्ये एकेरी शब्दामध्ये कसं सुंदर अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे. वाचत असताना सुद्धा त्याच्यामध्ये थोडासा रस, जे काही नवरस असतात साहित्यशास्त्रामध्ये, तर त्याचे ते बरेचसे रस साहेबांनी त्या चरित्रामध्ये काय केले, टाकले. म्हणून सांगण्यास तात्पर्य असं आहे की ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या पश्चात या ठिकाणी साहेब हे सेवा करतात. आणि त्या ठिकाणी हे जे वैभव आहे, ज्याला आपण नेहमी म्हणत असतो शून्यातून विश्व निर्माण करणं, नाही का. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सविस्तर वटत जैसे बीज कणिके माझी असे आणि बीज कडू वसे वटी जेवी, नाही का. त्या वडाचं बीज पाहिलं तर मोहरीपेक्षा सुद्धा काय असतं, लहान असतं. पण त्या वटवृक्षाचा विस्तार पाहिला तर कितीही त्याचा मोठा काय असतो, विस्तार असतो. त्याप्रमाणे या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी सामान्य कुटुंबामध्ये या ठिकाणी जन्म होऊन पण भगवत भक्ती, भगवान परमात्म्याविषयी एक निष्ठा, गुरुविषयी एक निष्ठा आणि त्याच्यातूनच हे साहेबांचं जे आहे ते आदरणीय आमचे हनुमंतांनी सांगितलं. मला एवढं काही ज्ञात नव्हतं, परंतु या ठिकाणी MSCBचे महाराष्ट्राचे मुख्य, नाही का, म्हणून बरेच दिवस साहेबांनी काम केलं. दुसरी गोष्ट मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचे MSCB बोर्डाचे मुख्य म्हणून त्यांनी काम केलं. आणि आता सध्या ते त्रिपुराला काय त्या राज्याचे MSCB बोर्डाचे मुख्य आहेत. आणि इथून पुढं भारताचे मुख्य होणारच आहेत. आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी इथं पक्षाचा काही विषय नाही, परंतु ज्यांच्याशी, नाही का, नरेंद्र मोदी ज्यांचे संबंध नेहमी येत आहेत, अशा प्रकारचं आपल्या छोट्याशा गावामध्ये ही कशामुळे सांगितलं मी,
कारण ते ऐकल्यानंतर आपल्या जवळचे आपल्या वारकरी संप्रदायातलं व्यक्तिमत्व इतकं उत्तुंग विशाल शिखरावरती पोहोचतंय याचा आपल्याला सार्थ काय असला पाहिजे, अभिमान असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. माझं भाग्य असं, मी सामान्य कीर्तनकार असताना माझ्या कीर्तनामध्ये ज्यांचे मोदीशी संबंध आहेत ते माझ्या कीर्तनात उभे आहेत. माझं भाग्य आहे. विठ्ठल. आणि त्यांच्या पश्चात सुद्धा त्यांची सेवा इतक्या आनंदाने उत्साहाने केली जाते या ठिकाणी. वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, मातोश्रींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहणं ही त्यांच्यावरती असणारी अपार काय आहे, श्रद्धा आहे. म्हणून आपण माता पित्यांची सेवा केली पाहिजे. तेव्हा त्यांच्या चरणी हा अभंग सेवेसाठी निवडण्यासाठी किंवा त्यांचं वर्णन करत असताना नाही का, ज्या वेळेला मुलगा सफल होतो तर त्याचं श्रेय हे मातेला दिलं जातं. आपल्या शास्त्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना नाही का, देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही, हे ज्ञान संजीवनी जाणते लोक्याशी धन्य धन्य धरातळी, जो यातेने दृष्टीने हाळी तो वाहते टाळी वैकुंठ भुवनाशी, जो करेल याची यात्रा तो तारले सकळ ही पुत्रा, सकळ ही मुळे पवित्रा याची निदर्शने होती. येथे पक्षी पक्षी साक्षी हे उदकी हे पुढे सोपे नाही का, जनाशी हरावया पापे कळीकाळ कोपळी या कोपे नसले. तर याच्यामध्ये शेवटचं प्रमाण असं आहे की धन्य धन्य जयाचे कुशीत ज्ञानदेव जन्मले, म्हणून मातेला धन्यता दिली नाही का. धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. म्हणून अजून एकदा सांगतो, शिष्य सफल झाला की त्याचं पूर्ण श्रेय कोणाला जातं, गुरुला जात असतं. आणि मुलगा सफल झाला की त्याचं पूर्ण श्रेय माता पित्यांना किंवा मातेला जात असतं. म्हणून त्यांच्या पुण्याईनं ही काय होत असते, ही सफलता प्राप्त होत असते. म्हणून त्यांचं पुण्य आहे नाही का, त्यांनी पुण्य संपादन केलं, त्यांनी संस्कार केले, म्हणून या ठिकाणी आपलं हे सगळं वैभव काय होतं किंवा साहेबांचं ही सफलता जी आहे जीवनातील ही आपल्याला काय होते पाहायला सापडते. बरोबर पाहिजे जन्मांत हा किंवा कुळी कन्या पुत्र होती जी साधावी तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून सांगण्यास तात्पर्य असं आहे की माता पित्याच्या पुण्याच्या माध्यमातूनच ही सफलता आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून त्यांच्या उपकारातून नाही का किंवा कृतज्ञता म्हणून उत्तराई होण्याचा आपण काय केला जातो, प्रयत्न केला जातो. म्हणून या ठिकाणी या कुटुंबाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर मी दोन याच्यामध्ये सांगतो नाही का, दोन याच्यामध्येच बोलतो प्रमाणामध्ये. जननी जनेशो भक्त जने दाता या शूर, नहीं तो जननी वांझ भले क्या खोवेगा नूर. जननी जनेशो भक्त जने दाता या शूर. दोनच शूर वीर पुत्रांना नाही का, दाता या शूर अशा शूर पुत्रांना काय दे, जन्म दे. नाही तो जननी वांझ भले क्या खोवेगा नूर. अशा पद्धतीनं या जे प्रमाण आहे या प्रमाणाला अनुसरून सार्थ अशा प्रकारचं या ठिकाणी सुपुत्राला त्या मातेने काय दिला, जन्म दिला. आणि कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एका सुभाषितामध्ये कुटुंब कसं असावं याचं वर्णन केलं आहे. सानंदम सदनम सुताश्च सुदिया कांतान दुर्भाषिणी, सन्मित्रम सुधनम स्वयश्रुतिरपि आज्ञापरा सेवकः, आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मिष्ठान्नम पानम गृहे, साधो संगम उपासते हि सततम धन्योग्रस्ताश्रमः. म्हणून या ठिकाणी या श्लोकामध्ये सांगितलेली सगळीच्या सगळी लक्षणं साहेबाच्या ठिकाणी. आता असं काय नाही की मी या ठिकाणी उभा राहिल्यामुळं इथं आल्यामुळं त्यांचं वर्णन करावं असा या प्रकारचा कुठलाही भाग नाही. साहेबांची माझी प्रथम तास काय आहे, भेट आहे. परंतु वस्तुस्थिती आहे याच्यामध्ये सांगितलेले जी सर्व लक्षणं आहेत, सानंदम घर आनंदाने भरलेलं असलं पाहिजे नाही का, त्या ठिकाणी अतिथीचं पूजन असलं पाहिजे. या सगळ्या ज्या गोष्टी हरिपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे या सगळ्या गोष्टी इथं घडतात. म्हणून ही आनंदानं भरलेलं हे काय कुटुंब आहे, ही पांडुरंग परमात्म्याची, रामकृष्ण भाऊ भगवान भाऊची, संत महात्म्यांची काय आहे कृपा आहे. विठ्ठल. या ठिकाणी वैकुंठवासी नानींच्या चरणी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगामध्ये प्राप्त झालेला स्वानुभव काय केलेला आहे, व्यक्त केलेला आहे.
नाही का. जगद्गुरु तुकोबाराय पारमार्थिक क्षेत्रामध्ये आलेला अनुभव या अभंगामध्ये काय करतात, व्यक्त करतात. विषय असा आहे की भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची साधनं अनेक परमार्थामध्ये, भक्तीच्या क्षेत्रामध्ये, शास्त्रामध्ये आपल्याला काय होतात, पाहायला सापडतात. आणि ती साधनं करणारे लोकही आपल्याला अनेक पाहायला सापडतात. जगाच्या पाठीवरती आपण जर पाहिलं तर पारमार्थिक साधनं करणारी लोक संख्येमध्ये न गणता येतील इतकी लोक परमार्थिक साधनं करताना आपल्याला पाहायला दिसतात. प्रत्येक जण या ठिकाणी परमार्थिक साधना करताना दिसतं. हा एक मुद्दा झाला. भगवत प्राप्तीसाठी, भगवान परमात्म्याचा अनुभव येण्यासाठी, सुखासाठी परमार्थिक साधनं करत असणारी अनेक लोक आपल्याला पाहायला सापडतात. परंतु दुसरी बाजू असा आहे, परमार्थिक साधनं अनेक प्रकारची करत असताना सुद्धा त्या परमार्थाचा अनुभव असणारी माणसं किती आहेत, हा जर प्रश्न आपण उपस्थित केला तर ती बोटावर मोजणे इतकीच काय होतील, सापडतील. विठ्ठल विठ्ठल. परमार्थामध्ये स्वानुभव अत्यंत काय आहे, महत्वाचा आहे. परमार्थाचा अनुभव अत्यंत काय आहे, महत्वाचा आहे. म्हणून मी एक मुद्दा सांगत असतो, परमार्थ कुठपर्यंत केला पाहिजे, तर जोपर्यंत आपल्या चित्ताला परमार्थाची अनुभूती येत नाही तोपर्यंत काय केलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. आणि एकदा का त्या परमार्थाची किंवा ईश्वर प्राप्तीची आपल्या चित्ताला अनुभूती आली की तिथून पुढे आपल्याला परमार्थ करायची गरज नाही, तर तो परमार्थ आपोआप होत असतो. ज्यांना परमार्थिक अनुभव आला तर त्यांना जर आपण विचारलं की परमार्थाविषयी तुमची अवस्था काय आहे, तर ते सांगतात, नकळे दिवस त्यांचे बोल आहेत, नकळे दिवस की राती, अखंड लागलीशे ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णू मिठी तया सुका, नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टीला गती जोडा. हा अनुभव कोणाचा आहे, ज्यांना परमार्थ करत असताना भगवत प्राप्तीची अनुभूती आली त्यांचा आहे. आणि तुमचा आमचा जर विचार केला तर 2 तासाचं कीर्तन असतं. त्या 2 तासाच्या कीर्तनामध्ये जर विषय थोडासा गंभीर झाला तर बसलेली माणसं झोपी जातात, बरोबर का, झोपी जातात. आणि कीर्तन करायला सांगतात आता लवकर उरका, खूप कंटाळा आला. म्हणजे ज्यांच्या आनंदाला जोडच नाही, ज्यांचा विषय असा आहे की नकळे दिवस की रात्री, दिवस रात्र अखंड त्या ठिकाणी परमात्म्याचं अनुसंधान चालू आहे, ज्याचा खंड नाही. आणि तुमचा आमचा विचार केला तर कीर्तनात आपल्याला काय होते, झोप लागते. याचा हा प्रकार कशामुळे आहे, त्यांना परमार्थाची अनुभूती आहे आणि आपल्या चित्ताला परमार्थाची अनुभूती नाही. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 52-53 संत आहेत की ज्यांना देव प्रत्यक्ष बोलला, ज्यांनी देवाने प्रत्यक्ष त्यांची कामं केली. आपल्या
डॉक्टर डॉक्टर